आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हॉटेल पोया फॅमिली रेस्टॉरंट, मिरज पंढरपूर रोड, अनंगढाळ टोल नाका. सर्व मान्यवरांनी कृपया समोर या. उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आपलं सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. मंडळी नमस्कार. नाझऱ्यात आज भाजपचे नेते उल्हास धायगुडे यांनी संपर्क कार्यालय सुरू केले. त्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटनही झाले. मान्यवरांच्या हस्ते, भाजपच्या सगळ्या नेतेमंडळींच्या हस्ते उद्घाटन पार पडलेलं आहे. आणि आता आपल्यासोबत उल्हास दादा आहेत. दादा, हे कार्यालय सुरू झालं, आज खूप गर्दी होती, कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह होता. संपर्क कार्यालयाचा हेतू नेमका काय आणि कसं नियोजन चालू आहे? सर्वप्रथम आज या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं. त्या प्रसंगी आलेल्या माझ्या सर्वच मित्रपरिवाराचं मनापासून आभारी मानतो. कारण या कार्यालयाचा मी ज्यावेळी या कार्यालयाचं नाव शोधत होतो, काय हे नक्की कार्यालय आपण ओपन करतोय, उघडतोय, आणि याला काय नाव द्यावं, काय. कारण कार्यालय ज्यावेळी उघडायचा उद्देश ज्यावेळी डोळ्यासमोर आला त्यावेळी मनामध्ये एकच हेतू होता की बाबा आपण 10-15 वर्षापासून काम करतोय. बरोबर, तुमचं जुनं काम आहे म्हणजे पहिल्यापासून वैयक्तिक माझा संपर्क राहिलेला आहे. त्याच्यामुळं माझ्या डोक्यात क्लिक झालं की बाबा नाही, आपण जनहिताचं काम करतोय तर जनहित संपर्क कार्यालयाचं नाव द्यावं आपण. काही लोकांचं म्हणणं होतं तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय आहे, तुम्ही नेते आहे, जनहित मग कार्यालयावरती तुमचा सिम्बॉल पाहिजे होता. म्हणजे मी त्यासाठी कामच करत नाही. मी सर्वसामान्य तळागाळात काम करणार आहे. बांधलेलं आहे, परंतु पहिलं तुम्ही जनतेशी बांधलेलं आहे. अच्छा, तो त्याच्यातला विषय. दादा, वातावरण आता निवडणुकीचं सुरू आहे. 2-3 दिवसात आचारसंहिता लागेल. तुमचं कसं चाललंय, म्हणजे जनसंपर्क कसा चाललाय तुमचा? काय दौरे वगैरे झाले का या गटामध्ये, चोपडी गटात? वास्तविक विषय असा आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला परत दौरे करायची गरज नाही या गटामध्ये. अच्छा, चोपडी जिल्हा परिषद गटामध्ये मी प्रॉपर त्या गावात जाऊन परत नव्यानं सर्वे करायची काय मला आवश्यकता करायची गरज नाही. रेग्युलर चालूच असतं. रेग्युलर माझे कामच चालू आहे. काय मग बघू आता ज्यावेळी आता शेड्यू ठोकून आपण मैदानात उतरलोय त्यावेळेस मग दौरा ज्या नियोजन ज्या पद्धतीने करायचे त्या पद्धतीने दौरे होणार. दादा, आता साधारण एक राजकीय प्रश्न विचारतो. तुम्ही इतकी वर्ष शेतकरी कामगार पक्षात काम केलं, आता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तुम्ही संपर्कात आहात सगळ्या लोकांच्या, तर ग्रामीण भागात फिरताना कसा प्रतिसाद मिळतोय किंवा लोकांचा साधारणतः रिस्पॉन्स कसा राहतो? ॲक्च्युली मांगडे साहेब, काय मी जवळजवळ 10 वर्षापासून आणि 10 वर्षाच्या अगोदर मुंबईमध्ये मी 20 वर्ष माझी गेलेली. अच्छा, हो, तुम्ही आणि मुंबईमध्येही मी समाजकारण आणि राजकारण, म्हणजे 20% समाजकारण आणि 80% राजकारण हा माझा पिंडच आहे. तिथं 20 वर्ष त्यावेळी मी भारतीय जनता पार्टीमध्ये कॉर्पोरेशन मी लढवलेले आहे मुंबईत. हो. तुम्हाला ती पार्श्वभूमी आहे, लोकांना माहिती होणं बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आता जवळजवळ 10 वर्ष झाली मी सांगोला तालुक्यामध्ये. अगोदर मी शेतकरी कामगार पक्षाच्या माझ्या 4 पिढ्या शेतकरी कामगार पक्षामध्ये गेले, काय. परंतु शेतकरी कामगार पक्ष मध्ये राहून जनतेचा वाड्या वस्त्यावर जो विकास होता तो विकास कुठेतरी थांबलेला दिसला. अच्छा, या अनुषंगानेच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. बरं, आता साधारण फिरताना लोकांचे काय प्रतिसाद कसा राहतो? कारण खेड्यापाड्यांमध्ये त्या अर्थाने भाजपचं ग्रामीण भागात जास्त तसा विषय नव्हता, पण तुम्ही असाल, बाळासाहेब केदार असतील, बाळासाहेब रेड्डी मालक असतील, मारुती आबा, ते सगळी तगडी मंडळी उतरलेली आहेत सगळ्या याच्यात पक्षाच्या माध्यमातून. ॲक्च्युली मांगडे साहेब, मी पक्ष म्हणून मी ह्या चोपडी गटात किंवा ह्या परिसरामध्ये माझी ओळख वेगळी आहे. या लोकांची माझी नाळ ही वेगळी नाळ आहे. ही राजकीय पक्ष म्हणून माझी यांच्याबरोबर नाळ नाहीये. पक्ष आडवा आलो तर समोरच्या व्यक्तीला माहित असतंय की बाबा या माणसाला काही पक्षाशी घेणं देणं नाही. ज्या पक्षात मी सक्रिय काम करत असतोय त्याच्यापेक्षा
विरोधी पक्षामध्ये असणारे माझे जास्त हितसंबंध आहेत. अच्छा, बरं बरं बरं. हे म्हणजे पहिल्यापासूनच, कारण मी कधी घेऊन आला किंवा एखादी त्याची व्यथा असेल काय, बरं. मी त्याच्याकडे त्या दृष्टिकोनातून कधी बघितलंच नाही. बरं बरं बरं. ह्याचं काम पाहिजे, ह्याचं काम झालं पाहिजे. पक्षापेक्षा काम महत्वाचं काम म्हणजे महत्वाचं. पक्षी राजकारण हा नंतरचा पार्ट आहे. पण हा. काम महत्वाचं. नंतरचा पार्ट आहे. स्वतःचा वेळ, स्वतःची गाडी, स्वतःचं डिझेल, या सगळ्या गोष्टी करून त्या माणसाचं जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत मला चैन पडत नाही. बरं. या आम्हाला गटातले सोबत. जे प्रश्न आहेत चोपडी गटातले साधारणतः काय म्हणजे प्राधान्याने करण्यासारखे कुठले मुद्दे आहेत असे की त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे? आता सध्या चोपडी गटामध्ये आम्ही ह्या 5-6 महिन्याच्या कालावधीमध्ये काही नाजरा असो, बलवडी असो, जापाची वाडी असो, सरगरवाडी असो, उदनवाडी असो, बरं. वरची बंडगरवाडी असो, आजुरी असो, ह्या भागामध्ये ज्यावेळी आम्ही बघितल्या समस्या, सगळ्यात महत्त्वाच्या समस्या होत्या बरं. रोडच्या, रस्त्याच्या. अच्छा, बरं बरं. खूप वर्षापासून हे रस्ते म्हणजे ग्रामीण भागातले रस्ते हे प्रलंबित होते. अच्छा, काय बरं, बरं. आमदारकी आली, खासदारकी आली तर ते त्या लोकांना तिथं आश्वासनं मिळायची, बरं. एवढ्या वेळेस हे करा आणि आम्ही एवढं झाल्यानंतर आम्ही करून देतो. पण वास्तविक तसं काही झालं नाही. अच्छा, काय बरं बरं. त्याच्यामुळं आता आम्ही ह्या जवळजवळ पाठीमाग एक 17-18 कोटीचा निधी आला. त्या निधीमध्येही या गटासाठी, चोपडी गटासाठी 2 कोटी 2-2.25 कोटीपर्यंतचा निधी आम्ही या रस्त्यासाठी इथं टाकला. त्याच्यानंतर आता 62-65 कोटी निधी आला. त्यातला फक्त चोपडी गटासाठी जवळजवळ 20 कोटीपर्यंत निधी आम्ही अच्छा, टाकला. त्या 62 कोटीमध्ये इतका निधी या हो, गटासाठी? या गटासाठी आम्ही मॅक्झिमम रस्त्यांच्या आणि इतर विषयावर तो खर्च हो हो हो, कारण या नाजऱ्यामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होता याच्या पाठीमागं. बरं. म्हणून जलजीवन योजने अंतर्गत बरं. केंद्र शासनाची जी जलजीवन योजना. जलजीवन योजना होती, याच्यामध्ये नाजरा अंतर्गत सरगरवाडी आणि बनसोडे माळा बरं काय बरं. या ठिकाणी मी जवळजवळ दोन्ही ह्याच्यामध्ये 18 किलोमीटरच्या लाईन टाकले. बरं. ते काम माझ्याकडेच होतं. बरं बरं. तुम्ही इथं वस्तुस्थिती लोकांना तुम्ही विचारू शकता, तुम्हाला ते पुढे येणारच आहे. मी एकही वस्ती ज्या ठिकाणी कधीच पाणी गेलं नाही त्या ठिकाणी सुद्धा मी 3 इंची 2.5 इंची पाईपलाईन टाकलेली आहे. सिंगल घराला सुद्धा मी लाईन दिलेली आहे. पाणी पोचलेलं आहे. सगळ्या ठिकाणी बरं. पूर्णपणे पाणी, पूर्ण क्षमतेनं पाणी येते. बरं बरं बरं. तो पाण्याचा प्रश्न मी जे स्वतः काम केलं त्या ठिकाणी, मी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम केलं काय, तो प्रश्न 100% मार्गी लावलेला आहे. बरं. त्याचबरोबर वजऱ्याचंही काम माझ्याकडेच होतं बरं, काय, बरं. ते वजऱ्याचंही पाण्याचं काम मी 100% मार्गी लावलेलं आहे. कारण ते लोक पण तुम्ही निवडणूक लढवण्यावर ठाम आहे, कारण कामं तुम्ही खूप केलेली आहेत. त्या अनुषंगानं परत ती संधी मिळावी, ताकदीनं सभागृहात आपल्याला झेडपीच्या सभागृहात प्रश्न मांडता यावेत. बोला. काम केले म्हणून तर मी निवडणुकीसाठी म्हणजे सज्ज आहे. बरं. काय काम केलं नसतं तर माझा म्हणजे मी कोणत्या तोंडानं उभं राहणार होतो. बरं. अच्छा. हां हां. काम केलंय, बरं. जनतेच्या मनात आहे आणि हे कुठंतरी जास्त बोलल्यासारखं होईल, परंतु आता तुम्हाला फिरल्यानंतर माहीत पडेल बरं बरं. काय बरं. की बाबा जनता कुणाच्या सोबत आहे. अच्छा. बरं. इथली ह्या चोपडी जिल्हा परिषद गटातली जनता पक्ष पार्टी विरहित राजकारण करते. अच्छा, व्यक्तीचं काम आणि व्यक्तीच्या संबंधित म्हणजे व्यक्तिनिष्ठ बऱ्यापैकी राजकारण हो चालतं. हो. बरं. तुम्ही झेंडा फडकवणार या गटावर? हा 100% बरं. विशेष बरं गुलाल घेऊनच येणार 100% विशेष नाही. बरं. दादा, पक्षाच्या संदर्भातला एक प्रश्न विचारतो तुम्हाला, कारण तुम्ही भाजपमध्ये आहात. भाजपनं आजपर्यंत इतके धडाकेबाज निर्णय घेतलेत, मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील किंवा पालकमंत्री जयभाऊ असतील, जिल्ह्यासंदर्भात मोठं प्रेम दिसतंय. आणि बाळासाहेब बेनडे यांनी जो मध्ये 60 कोटी साधारण 70 कोटीच्या आसपास तो निधी आणला, त्याच्यापूर्वी 12 कोटी रुपये आणले होते त्यांनी. तर इतकं मोठं प्रेम सांगोल्याला मिळतंय, पण निवडणुकीत याची कशी म्हणजे यंत्रणा राहील का? ह्या मंडळीचं तुम्हाला बळ मिळणार आहे आणि तुमचे संबंध चांगले आहेत जयभावांबरोबर, फोटोमध्ये तुम्ही दिसतात सातत्यानं. तशी भाऊंचे माझे मुंबईपासूनचे संबंध होते. अच्छा, तेव्हापासून म्हणजे ते पालकमंत्रीचा विषय नव्हता, नाही, अगोदरपासून भाऊंचे माझे संबंध आहेत. नुसते भाऊच नाहीत, बरं. पण भारतीय जनता पार्टी असू द्या, तुमचे शिवसेनेचे बरं. नेते मंडळी असू द्या किंवा कोणतेही नेते असू द्या, ज्या बरं. पद्धतीनं मी तालुक्यामध्ये वागतोय बरं. त्याच पद्धतीनं मी आतापर्यंत वरच्या लोकांबरोबर वागत आलोय. बरं बरं बरं. म्हणजे मी त्या ठिकाणी विचार करत नाही मी भारतीय जनता पार्टीचा आहे, शेतकरी कामगार पक्षाचा मी कार्यकर्ता राहिलोय, मग ह्या नेत्याकडे कसं जायचं. बरं.
काय बरं. मी याचा विचार कधी केला बरं. नाही, कारण ज्या माणसाचं काम बरं. आहे काय त्या माणसाचं काम होणं महत्वाचं आहे. अच्छा, कामाशी त्यामुळं मी माझा इगो कधी मी याच्यामध्ये कधी आडवा लोकांच्या प्रश्नावरती बरं. मी नेहमी ज्वलंत राहिलो. बरं बरं बरं. ओके, ठीक आहे. तर मंडळी, हे होते उल्हासदादा धायगुडे. चोपडी गटामध्ये मोठं काम त्यांनी उभा केले आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्याचा त्यांचा निर्धार आहे. पण इथंच थांबूया. धन्यवाद. आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा